प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण उपयोजित लेखनातला निबंध प्रकार अभ्यासणार आहोत। तुम्हाला माहित आहे की उपयोजित लेखन हा भाग जो आहे म्हणजे कृती पाचवी कृती आहे आणि या पाचव्या कृतीमध्ये तीन विभाग आहे। एक आहे अ विभाग, दुसरा आहे आ विभाग आणि तिसरा आहे ई विभाग। या ई विभागामध्ये निबंध लेखन हा प्रकार आहे आणि परीक्षेसाठी आपल्याला तीन प्रकारचे निबंध दिलेले असतात। त्यातला पहिला जो प्रकार आहे तो प्रसंग वर्णन किंवा अनुभव लेखन, दुसरा प्रकार आहे आत्मकथन किंवा मनोगत आणि तिसरा प्रकार आहे वैचारिक लेखन। म्हणजे एक गोष्ट पहा, आपल्यासाठी छान काय आहे, आपल्याला तीनही प्रकारचे निबंध परीक्षेला दिले जाणार आहे आणि त्या तीन पैकी आपल्याला एक प्रकाराचा निबंध लिहायचा आहे। मग आता हा निबंध जो आहे तो एकूण 8 गुणांसाठी आहे आणि त्यातला जो दुसरा प्रकार आहे आत्मकथन, याला मनोगत असंही म्हणतात। या आत्मकथन निबंधासाठी 8 गुण असतात। निबंध प्रकार कोणताही असो त्याला तिन्ही प्रकारांना 8 पैकी गुण आहे आणि तुम्हाला जो आवडेल तो निबंध तुम्ही लिहायचा आहे। पण आता आवडेल असं म्हणून कसं चालेल, कारण शेवटी आपण मराठी विषयाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तो विषय पूर्ण आत्मसात होणं गरजेचं आहे। कारण पुढेही 11वीला गेल्यानंतर 12वीला गेल्यानंतर उपयोजित लेखन हा भाग महत्त्वाचा आहे। व्यवहारामध्ये आपल्याला त्याचा उपयोग करता आला पाहिजे। आपण शिक्षण घेताना जी भाषिक कौशल्य आत्मसात केली ती आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे, हा दृष्टिकोन लक्षात घ्या। तर या दृष्टीनं आपल्याला उपयोजित लेखन मध्ये हा जो आत्मकथनात्मक भाग आहे तो बघायचा आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण आत्मकथन म्हणजे मनोगत प्रकाराचा निबंध कसा लिहायचा असतो हे जरा छान ऐका, व्यवस्थित ऐका पण आणि हे व्यवस्थित लिहून पण घ्या, त्या मुद्द्यांवर विचार करा। कारण शेवटी कसं आहे, टेक्निक ज्याला तंत्र म्हणतो ते तंत्र माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही। म्हणजे आपल्याला जर चहा बनवायचा आहे तर मग त्याच्यासाठी पातेलं पण लागतं, साखर पण लागते, दूध पण लागतं, पाणी पण लागतं। नुसतं एवढं असून चालत नाही, तर तो चहा गॅसवरून खाली घेण्यासाठी पकड पण लागत असते, आपल्याला गाळणी पण लागत असते, कप पण लागत असतो। म्हणजे सगळं साहित्य जवळ असेल तर जी गोष्ट आपण करतोय ती आपल्याला यशस्वीरित्या पूर्ण करता येते। तसंच कोणतीही कृती करताना तिचे जे तंत्र असतात पूर्ण ते माहीत करून घेणं गरजेचं आहे। टेक्निक एकदा माहीत झाली ना की अरे आत्मकथनात्मक निबंध आहे आणि मग हा निबंध कसा लिहायचा असतो हे एकदा कळालं की मग आपल्याकडे कल्पना भरपूर असतात। मग आपल्याला सांगितलेल्या सूचनेनुसार प्रामुख्याने निबंध लिहिता येतो। मग आता आत्मकथनात्मक निबंधाचं म्हणजे मनोगताचं स्वरूप कसं असेल, तुम्हाला कृती कशी दिलेली असेल आणि मग ती कृती तुम्हाला बघायची आहे। ती कृती बघितल्यानंतर तुम्हाला निबंध लिहायचा, कसा लिहायचा तर ते स्वरूप एकदा समजून घ्या आत्मकथनात्मक निबंधाचं। मग पहिला मुद्दा काय आहे, कृती पत्रिकेत या कृतीसाठी म्हणजे आत्मकथनात्मक कृतीसाठी एखादं चित्र दिलं जाईल आणि काही मुद्दे दिले जातील। म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये काय दिलं जाईल, एखादं चित्र दिलं जाईल, ब्लॉकमध्ये एखादं चित्र दिलं जाईल, त्या चित्राच्या बाजूला काही मुद्दे दिले जातील। आता मुद्दे दिल्यामुळं आपलं लेखन अधिक सोपं होतं, कारण आपल्या विचारांना लगेच चालना मिळते। तर तुम्हाला काही मुद्दे दिले जातील, त्या चित्रातला घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचं आत्मकथन लिहायला सांगितलं जाईल। म्हणजे त्या तुम्हाला दिलेलं जे चित्र असेल
ते चित्रामधला एखादा घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचं आत्मकथन लिहायला सांगितलं जाईल. म्हणजे समजा जर तुम्हाला चित्रामध्ये एखादी नदी वाहताना दाखवली तर त्यातला घटक, मग मेन घटक काय येतो? नदी. म्हणजे नदीचं मनोगत लिहायचंय तुम्हाला. ही गोष्ट लक्षात घ्या. समजा तुम्हाला एखादी वर्गखोली दाखवली आणि हा फळा दाखवलेला आहे, मग फळ्याचं मनोगत असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. समजा तुम्हाला एखादा जवान दाखवलाय, त्याच्या हातात बंदूक वगैरे आहे, याचा अर्थ तुम्हाला त्या जवानाचं मनोगत लिहायचंय. समजा तुम्हाला एखादा पोस्टमन दाखवलेला आहे, त्याच्या काखेमध्ये पत्रांची थैली आहे, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला त्या पोस्टमनचं मनोगत लिहायचंय. समजा तुम्हाला एखादा पिंजरा दाखवलाय, त्या पिंजऱ्यामध्ये पोपट आहे, याचा अर्थ पिंजऱ्यातल्या पोपटाचं मनोगत तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे या दृष्टिकोनातून हा मुद्दा लक्षात घ्या. किंवा एखाद्या वस्तूचं चित्र दिलं जाईल आणि ती वस्तू आपल्याशीच बोलत आहे अशी कल्पना करून आत्मकथन लिहायला सांगितलं जाईल. म्हणजे एखादं चित्र दिलं जाईल आणि ते चित्र आपल्याशी बोलते अशी कल्पना करायची आणि त्या चित्राचंच मनोगत आपल्याला काय करायचंय? लिहायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, एखादा प्रसंग किंवा दृश्य देऊन त्यातला एखादा घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहायला सांगितले जाईल. म्हणजे सेम आहे. एखादा प्रसंग दिला जाईल किंवा एखादं दृश्य तुम्हाला ब्लॉकमध्ये दिलं जाईल, त्यातला एखादा घटक, म्हणजे अनेक घटक असू शकतात, त्यापैकी एखादा घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून त्याचं आत्मकथन लिहायला सांगितलं जाईल. उदाहरणार्थ पहा, समजा एखादा प्रसंग आहे, त्या प्रसंग म्हणजे दवाखान्याचं चित्र तुम्हाला दाखवलंय, म्हणजे तुम्हाला तिथं दिसताना दवाखाना पण दिसतोय, तिथं तुम्हाला डॉक्टर पण दिसताय, नर्स पण दिसताय. मग त्यापैकी मग दवाखान्याचं मनोगत किंवा डॉक्टरचं मनोगत किंवा नर्सचं मनोगत असाही प्रकार त्यामध्ये येतो, तर ते तुम्हाला सांगितलं जाईल. मग त्यापैकी एकाचं मनोगत लिहायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला बघा, एखादं चित्र दिलं जाईल, त्या चित्रातील कोणता तरी घटक, एक घटक त्याच चित्रातील अन्य घटकाशी बोलत आहे अशा आशयाचे चित्र दिले जाईल. बोलणारा घटक काय बोलत असेल याची कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहिण्यास सांगितले जाईल. म्हणजे हा एक भाग आहे. काय भाग दिलाय? एखादं चित्र दिलं जाईल, त्या चित्रातला कोणता तरी एक घटक त्या चित्रातल्या दुसऱ्या घटकाशी बोलतोय अशा पद्धतीनं अशा आशयाचं आपल्याला चित्र दिलेलं असेल आणि मग बोलणारा घटक, जो कोणी बोलणारा घटक असेल तो काय बोलत असेल याची कल्पना करायची आणि आपल्याला आत्मकथन लिहायचंय. पण जो बोलणारा घटक काय बोलत असेल तर त्या बोलणाऱ्या घटकाचंच आत्मकथन लिहायचंय. जसं मग मी म्हटलं की दवाखाना असेल आणि तिथं डॉक्टर आहे, नर्स आहे, पेशंट पण आहे आणि दवाखाना पण आहे, मग डॉक्टर काय बोलत असेल किंवा मग तिथं त्यांचे कुणी नातेवाईक पण असेल तर डॉक्टर काय बोलत असेल अशी कल्पना करायची आणि मग डॉक्टरचं मनोगत लिहायचंय. लक्षात घ्या तुम्ही. किंवा डॉक्टर तिथं दिसतोय आणि त्या डॉक्टर पण आहे, नर्स पण आहे, पेशंट पण आहे, नातेवाईक पण आहे, पण अचानक दवाखान्यात बोलायला लागला, मग दवाखाना काय बोलत असेल? दवाखाना तर निर्जीव घटक आहे, पण ती कल्पना करायची आहे आपल्याला. मग दवाखाना काय बोलू शकत असेल अशी कल्पना करायची आहे आणि ते मनोगत लिहायचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा प्रकार म्हणजे कृतीपत्रिकेत आत्मकथनाचं स्वरूप कसं असेल ते तुम्हाला सांगितलं. आता आत्मकथन याला मनोगत असं म्हणतात किंवा याला आत्मवृत्त असंही म्हणतात. गोंधळून जायचं कारण नाही. आपल्याला लक्षात काय ठेवायचे? मूळ भाग लक्षात घ्या. आत्मकथन खूप छान लिहिता येतं. जर तुम्ही कल्पना करून बघितली तर आपल्याला इतकं सुंदर लेखन करता येऊ शकतं याची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही. तुम्ही छान लिहू शकता. लक्षात घ्या.
मग आत्मकथन, आत्मकथन म्हणजे स्वतःच्या आयुष्याविषयी माहिती किंवा वृत्तांत, स्वतःच्या आयुष्याविषयी माहिती किंवा वृत्तांत. मग कोणत्या स्वतःच्या आयुष्याविषयी म्हणजे ज्याचं मनोगत लिहायला सांगितलं त्याच्या आयुष्याविषयीची माहिती किंवा वृत्तांत, ही गोष्ट लक्षात घ्या. आता हा फळ आहे, याच्या आयुष्याविषयीची माहिती किंवा वृत्तांत म्हणजे फळाचं मनोगत. हा पेन आहे, या पेनाचं मनोगत लिहायला सांगितलं आपल्याला, म्हणजे या पेनाच्या आयुष्याचा वृत्तांत किंवा त्याच्याबद्दलची माहिती म्हणजे काय आहे, पेनाचं मनोगत किंवा पेनाचं आत्मवृत्त. ही गोष्ट लक्षात घ्या. आपण ज्या गोष्टींचे आत्मवृत्त लिहित असतो, ज्या गोष्टींचे म्हणजे मग ती कुठली सजीव असो नाही तर निर्जीव असो, आपण ज्या गोष्टींचे आत्मवृत्त लिहित असतो ती व्यक्ती किंवा वस्तू आपणच आहोत अशी कल्पना करून लिहायचे असते. म्हणूनच हा लेखन प्रकार प्रथम पुरुषी लिहायचा असतो. ज्या व्यक्तीबद्दलचं मनोगत आपण लिहिणार आहे किंवा ज्या वस्तूबद्दलचं मनोगत आपण लिहिणार आहे, म्हणजे सजीव घटक असो निर्जीव घटक असो, ज्याचं आपण मनोगत लिहिणार आहोत तिथे आपण स्वतःला समजायचे आणि मग तिथे आपण स्वतःला समजून ते लेखन करताना काळजी काय घ्यायची, प्रथम पुरुषीच ते लेखन, प्रथम पुरुषी एक वचनीच ते लेखन करायचं आहे. उदाहरणार्थ मी पत्र बोलतोय, समजा मला पत्राचं मनोगत लिहायचंय तर मी पत्र बोलतोय, मला ओळखलंच तुम्ही, मी तुमचा आयुष्यभराचा सोबती, दुपारच्या वेळेस तुम्ही माझी वाट पाहत असतात ना, पोस्टमन काका मला घेऊन येतात आणि जेव्हा ते तुमच्या आडनावानं हाका मारतात तुम्हाला किती आनंद होतो आणि मला तुम्ही किती प्रेमाने हातात घेतात. सुरुवात झाली की नाही सांगा बरं. म्हणजे ज्या वस्तूचं किंवा एखाद्या व्यक्तीचं जेव्हा आपण आत्मकथन लिहिणार असतो ते प्रथम पुरुषी एकवचनी लिहायचं असतं. मग जवानाचं मनोगत असू द्या, पोस्टमनचं मनोगत असू द्या, कलाकाराचं मनोगत असू द्या, एखाद्या विद्यार्थ्याचं मनोगत असू द्या, शिक्षकाचं मनोगत असू द्या, याच्या उलट मराठी भाषेचं मनोगत असू द्या, निर्जीव घटकांमध्ये वृक्षाचं मनोगत असू द्या, एखाद्या वस्तू मग टेलिव्हिजन असेल, रेडिओ असेल, मोबाईल असेल, कुणाचंही मनोगत लिहिताना आपण स्वतः ते व्हायचं आणि प्रथम पुरुषी एकवचनी लिहायचं असतं. या लेखन प्रकारात त्या त्या गोष्टींचा जन्म, परिस्थिती, बदल, आजची स्थिती, जगताना वाटणारी सुख दुःख इत्यादी गोष्टींचा उल्लेख आवश्यक आहे. म्हणजे मनोगत लिहिताना काय आवश्यक आहे, जन्म, परिस्थिती, बदल, आजची स्थिती, जगताना वाटणारी सुख दुःख या गोष्टी आवश्यक असतात. आता हे सोपं कसं होतं बघा, तुम्हाला ऑलरेडी कृतीमध्ये काय दिलेलं असतं, चित्र दिलेलं असतं, त्याचबरोबर मुद्दे पण दिलेले असतात. त्या मुद्द्यांवरून तुमच्या लगेच लक्षात येतं की मला काय लिहायचंय, कारण आपल्या लेखनाला मर्यादा आहे. आपल्याला किमान 5 ते 6 परिच्छेद पूर्ण करायचे आहे. म्हणजे सर्वसाधारण 150 शब्दांपर्यंत म्हणजे किमान 1 ते 1.25 पानापर्यंत आपल्याला निबंध लिहायचा आहे. लक्षात घ्या, शब्दांची मर्यादा आहे. 8 गुण मिळवायचे आपल्याला. आता मला सांगा ना, आपण गद्य भागामध्ये स्वमत जे लिहितो त्याच्यात 8-8, 10-10, 12-12 ओळीचं लेखन येतं 3 गुणांसाठी. मग किमान इथे आपण 30-32 ओळी तर लिहिल्या पाहिजे. जरी आपल्याला नियमानुसार सांगितलं की 100 ते 120 शब्दांपर्यंत लिहा, पण किमान 1 ते 1.25 पानापर्यंत म्हणजे 150 शब्दांपर्यंत आपण हा निबंध 5 ते 6 परिच्छेदांमध्ये लिहिला पाहिजे. हा क्रायटेरिया सर्वच निबंधांना आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर त्या दृष्टिकोनातून हे उल्लेख येणं गरजेचं आहे. आता बघा, आत्मकथनातील महत्वाच्या बाबी. काय बाबी महत्वाच्या आहेत? पहिली बाब महत्वाची,
माणसाप्रमाणेच अन्य प्राणी, पक्षी, जलचर, वनस्पती यांना भावभावना व सुखदुःखे असतात असं मानणं. आपण ज्याचंही आत्मकथन लिहिणार आहोत, तो घटक कोणताही असो, सजीव असो निर्जीव असो, म्हणजे एखाद्या प्राण्याचं मनोगत असो, पक्ष्याचं मनोगत असो, एखाद्या जलचराचं मनोगत असो, एखाद्या वनस्पतीचं मनोगत असो. आता मनुष्याच्या बाबतीत त्याला भावभावना असतात हे माहिती आहे आपल्याला, परंतु या घटकांना सुद्धा भावभावना असतात, त्यांना सुद्धा सुखदुःख असतात असं मानणं, ही कल्पना करायची आपण. आता बघा, मुळात हे जे घटक आहे, जसं प्राणी पक्षी हे हालचाल करतात, सजीव पण आहे, पण त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही. जसं वनस्पती बघा, त्या सजीव आहे, त्या स्थिर असतात एका जागी, पण त्यांना सुद्धा सुख दुःख असतात, त्यांना पण मानवासारख्या भावना असतात. या गोष्टी मानून आपल्याला आत्मकथन लिहायचं आहे. म्हणजे थोडक्यात त्यांना त्या घटकाच्या जागी मी असतो, अरे खरोखर याचं पण काय सुख दुःख असेल अशी कल्पना करता आली पाहिजे. दुसरा भाग, माणसाप्रमाणे निर्जीव वस्तूंनाही सुख दुःख वगैरे भावभावना असतात असं मानणं. म्हणजे जर निर्जीव घटक दिलेला असेल तर त्यांना सुद्धा भावभावना असतात असं मानणं. म्हणजे समजा तुम्ही शाळेचं मनोगत लिहिणार असतात, आता शाळेची इमारत तर हा निर्जीव घटक आहे, पण तिला पण भावना असतात. समजा शाळेतील घंटेचं मनोगत तुम्ही लिहिणार असणार, तिला पण भावभावना आहे, मग आपण त्या भावभावना व्यक्त करू शकलो पाहिजे. कुठलाही निर्जीव घटक घ्या, मग ते पत्र असेल, वही असेल, पेन असेल, कपडे असतील, पुस्तकं असतील, त्यांनाही भावभावना असतात. ही कल्पना करता आली पाहिजे आणि त्यानुसार लेखन करता आलं पाहिजे. नंतर तिसरा भाग म्हणजे माणसाच्या जीवनात सर्व प्राणी मात्र व निर्जीव वस्तू यांचे महत्वाचे कार्य असते हे लक्षात घेणे. मला सांगा, आपण नुसतं सजीवांना महत्व देऊन चालेल का? आता हा जो शर्ट मी घातलाय सदरा, हा सदरा निर्जीव आहे, पण या सदऱ्याचं मला महत्व आहे की नाही? काय महत्व आहे? याच्यामुळं मला निवारा मिळाला, माझं अंग झाकल्या जातं, मला ऊब मिळते, याचं माझ्या जीवनात किती महत्वाचं स्थान आहे लक्षात घ्या. आता मी शिक्षक आहे, शिक्षकाच्या दृष्टीनं खडू, पेन या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आता याचं माझ्या दृष्टीने किती महत्वाचं स्थान आहे, कारण याच्याशिवाय मी कामच करू शकत नाही. मला जर लिहायचं असेल पेनच लागतो, मला सर्व रेकॉर्ड तयार करायचा असेल तर पेनच लागतो, आणि लेखकाच्या साठी तर तो किती महत्वपूर्ण आहे. म्हणजे महत्वाची गोष्ट काय आहे, माणसाच्या जीवनात सर्व निर्जीव वस्तू, सर्व प्राणी मात्र महत्वाचे. बैल नसेल तर शेती कशी करू आपण? गाई म्हशी नसेल तर दूध कसं मिळेल आपल्याला? त्या गाई म्हशींचं मलमूत्र शेतीला उपयोगी होतो, शेती कशी आपली चांगली राहू शकेल? म्हणजे आपल्या जीवनात कोणताही सजीव प्राणी मात्र असू द्या, पशु पक्षी असू द्या किंवा निर्जीव वस्तू असू द्या, अगदी घरातल्या टाचणीपासून चमचा, ताट, वाटी वगैरे काय असेल नसेल, प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे आपल्याला लक्षात घ्या. आणि म्हणून ते लक्षात घेणं, सर्वच प्राणी मात्र व निर्जीव वस्तू या सगळ्याचे अस्तित्व एकमेकावर अवलंबून असते असं म्हणणं. प्रत्येकाचं अस्तित्व एकमेकांवर अवलंबून असतो. बघा, आपण 9वी मध्ये शिकलोय, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, कारण त्याच्या गरजा समाजातून पूर्ण होतात. परंतु माणसाला पर्यावरण हे घटक फार महत्वाचं आहे. पर्यावरणानं जर आपल्याला काही दिलं नाही तर आपलं अस्तित्वच टिकू शकत नाही. म्हणून सजीव निर्जीव हे दोन्ही घटक कसे आहे, एकमेकांवरती अवलंबून असतात हे मानलं पाहिजे. या गोष्टीच्या जागी आपण आहोत असे मानून कल्पनेने त्यांच्या सुख दुःखांचा अनुभव घेणे आणि त्यांचे लेखन करणे. म्हणजे ज्याही घटकाचं आपण लेखन करणार आहोत त्याच्या जागी स्वतःला समजायचे आणि लेखन करायचं आहे. आत्मकथनाचा विषय विद्यार्थ्याच्या परिचित अनुभव विश्वातलाच असेल.
तुमच्या अनुभव विश्वाशी संबंधितच असेल. या निबंधात सजीव व निर्जीव वस्तू स्वतःच बोलत आहे अशी कल्पना केलेली असल्याने या निबंधाचे लेखन प्रथम पुरुषी एकवचनी असले पाहिजे. इथं आम्ही, आपण असे शब्द नाही, प्रथम पुरुषी एकवचनी. मी पेन बोलतोय, मी फळा बोलतोय, अरे बाळा मी तुझी शाळा बोलते. लक्षात आलं? इकडे तिकडे काय बोलतोस म्हणजे प्रथम पुरुषी एकवचनी. मग तुम्ही कुणाचे, पोस्टमन काकांचं लिहा, जवानाचं मनोगत लिहा, शेतकऱ्याचं मनोगत लिहा, एखाद्या कुशल कारागिराचं मनोगत लिहा, शिक्षकाचं मनोगत लिहा, विद्यार्थ्याचं मनोगत लिहा, कोणाचंही मनोगत लिहा, ते प्रथम पुरुषी एकवचनी असावं. तर हे डायरेक्शन, हे तुम्हाला मार्गदर्शन इथपर्यंत की आत्मकथन निबंध कसा लिहायचा आहे त्याचं सांगितलं. आता मूळ बात परत काय सांगतोय मी, आत्मकथन निबंध लिहिताना ज्या गोष्टीचं आत्मकथन आपल्याला लिहावयाचं आहे त्या जागी आपण स्वतःला मानणं आणि मग त्या व्यक्तीचं सुख दुःख, त्याची एकूण माहिती, जसं की जन्म, परिस्थिती, बदल, आजची स्थिती, जगताना वाटणारी सुख दुःख, म्हणजे त्याच्या काय भावना आहेत, त्याला काय व्यक्त करावंसं वाटतं, काय सांगावंसं वाटतं, ते तुम्हाला मांडायचं आहे. आणि मग तुम्हाला उदाहरण म्हणून इथे या प्रकारात मी हे जे चार निबंध आहे ते तुम्हाला मी इथे छानपैकी सांगतो, वाचून दाखवतो, म्हणजे मग तुमच्या पण लक्षात येईल की अरे हा निबंध कसा लिहायचा असतो. तर त्या दृष्टिकोनातून इथे जे चार निबंध दिलेले त्या निबंधांमध्ये पहिला प्रकार आहे सीमेवरील जवानाचे मनोगत. तर या निबंधामध्ये बघा आपल्याला ब्लॉक कसा दिला जातो, या टाईपचा ब्लॉक दिला जाईल. बघा तुम्ही या टाईपचा ब्लॉक दिलाय, तुम्हाला दिसतोय समोर, असा एक टाईपचा ब्लॉक दिलेला असेल आणि या ब्लॉकमध्ये दिलेलं आहे पुढील मुद्द्यांच्या आधारे सीमेवरील जवानाचे मनोगत लिहा. आणि मुद्दे दिलेले आहेत बघा, या बाजूला दिलंय देशाच्या या पहिला मुद्दा दिला बघा, घरापासून दूर. दुसरा मुद्दा आहे दहशतवादी हल्ले. तिसरा मुद्दा आहे लक्षपूर्वक स्वदेश रक्षण. चौथा मुद्दा आहे प्रतिकूल हवामान. इकडे बाण दाखवलाय देशवासियांचे प्रेम. वरती मुद्दा दिलाय कामाची कृतार्थता. वरती मुद्दा दिलाय काम करण्यास स्फुरण. आणि आठवा मुद्दा दिलाय देशाच्या सीमेचे रक्षण. आणि मध्ये बरोबर दिलेलं आहे जय जवान. म्हणजे या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला सीमेवरील जवानाचं मनोगत लिहायला सांगितलं आहे. मग ते कसं असेल तर ते बघा तुम्ही आता, म्हणजे हे नमुना म्हणून याच्यात तुम्ही तुमच्या कल्पनेने वेगळ्या पद्धतीने तुम्ही स्वतः लेखक म्हणून सुद्धा छान लेखन करू शकतात. तर बघूया कसा प्रकार आहे सीमेवरील जवानाचे मनोगत. आता तो जवान बोलते बघा, 10 महिने झाले घर सोडल्याला, तेव्हा सुद्धा घरी फक्त 2 दिवस होतो. पण इकडे सीमेवर अकस्मात गडबड झाली, दहशतवादी हल्ले सुरू झाले आणि मंजूर रजा रद्द झाली. तातडीचा हुकूम निघाला होता. डोळे पुसतच घरच्यांचा निरोप घेऊन मी घर सोडले आणि 2 दिवसांचा खडतर प्रवास करीत या सीमेवरील छावणीत येऊन दाखल झालो. वाटेत जनतेनं अत्यंत आपुलकीनं वागवलं, तेव्हा मनाला खूपच दिलासा मिळाला. परिचय. तेव्हापासून आजपर्यंत मी या मोक्याच्या ठिकाणी पहारा देत उभा आहे. हे नाके भारताच्या उत्तर सीमेवर आहे. येथून दूरवर शत्रूची चौकी दिसते. तेथेही माझ्यासारखाच त्यांचा एक जवान तासनतास खडा पहारा देत उभा आहे.
डोळ्याला दुर्बीण लावून आम्हाला सतत जागरूकपणे पहारा करावा लागतो. शत्रूच्या गोटात थोडीशी हालचाल दिसली तरीही आम्हाला त्याची नोंद घ्यावी लागते. डोळ्यात तेल घालून आपल्या भूप्रदेशाचे रक्षण करावे लागते. अशा वेळी मनात येतं की का झालो, का आलो मी या सीमेवर, माझ्या गावात मी सुखी नव्हतो का. परिच्छेद. आजही मला ते गावातले दिवस आठवतात. खाऊन पिऊन सुखी होतो आम्ही. पण कुटुंब वाढली ना, केवळ शेतीवर गुजरण होईना, घराबाहेर पडणं आवश्यक झालं. लहानपणापासून सैनिक होण्याचं स्वप्न मनात होतं. गावातील बऱ्याच जणांनी सैनिक होऊन मोठी कामगिरी बजावली होती. आपणही आपल्या देशासाठी असाच पराक्रम करावा या हेतूने उत्साहाने सैन्यात भरती झालो. दीड वर्ष खडतर शिक्षण घेऊन येथील कामगिरीवर रुजू झालो. परिच्छेद. येथे सीमेवर प्रचंड थंडी असते. अशा वेळी काही क्षण कामाचा कंटाळा येतो, पण लगेच कर्तव्याची आठवण होऊन पुन्हा कामाला लागतो. महिन्यातून एखादं दुसरे घरचे पत्र येते व घरची खुशाली कळते. तसा हल्ली मोबाईल संपर्कही असतोच, पण प्रथम सेवा व नंतर घर. मकर संक्रांतीला अनेकांनी तिळगुळ पाठवला. राखी पौर्णिमेला काही भगिनींनी राख्या पाठवल्या. दिवाळीचा फराळही आला. थंडी सुरू झाली तेव्हा अनेक माता भगिनींनी स्वेटर, मफलर विणून पाठवले. तेव्हा समाधान वाटलं की आपण एकटे नाही. आपल्या मागे आपला देश आहे. आता आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत, पण त्याची चिंता वाटत नाही. माझा देश माझ्या घरादाराची, माझ्या मुला माणसांची काळजी घेईनच, आणि मी माझ्या देशांच्या सीमेची काळजी घेईनच. हे झालं एका सीमेवरील जवानाचं मनोगत. म्हणजे आपल्याला छानपैकी या पद्धतीनं किमान एवढा एक पूर्ण पानभर असा निबंध लिहिता आला पाहिजे. त्यात योग्य 4 ते 5 परिच्छेद व्यवस्थितरित्या पडले पाहिजे. त्याच्यानंतर आता दुसरा निबंध आहे बघा, मी वृक्ष बोलतोय. आता इथं जवानाचं मनोगत, त्यानंतर आता वृक्ष बोलतोय. आता या वृक्ष बोलतोय मध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने एक झाड दाखवलं जाईल. त्या झाडाच्या बाजूला तुम्हाला निबंधाचे वेगवेगळे मुद्दे दिले जाते आणि त्यावरून मग हा निबंध लिहायचा असतो. एक नमुना म्हणून दुसरा प्रकार तुम्हाला मी स्पष्ट करतो. बघा कसा लिहायचा हा निबंध. या वाट सरूंनो या, या या माझ्या सावलीत क्षणभर विसावा घ्या. तुम्हाला खूप काही सांगावं असं माझ्या मनात येतंय. ऐकताय ना तुम्ही? ऐका तर मग. परिच्छेद. तुम्हाला मी आता हा असा महावृक्ष दिसतोय. आज माझं वय 100च्या वर गेलेलं आहे. खरं तर जन्माच्या वेळी मी अगदी लहानसं रोपट होतो. हळूहळू मोठा होत गेलो. काही समजूतदार व्यक्तींनी माझ्या खोडाभोवती छानसा पार बांधला. तुम्ही बसलाय ना तो पार. येणारा जाणारा वाटसरू त्यावर अगदी सहज क्षणभर तरी विसावतो. माझ्या सहवासात त्याच्या जीवाला थोडं तरी सुख मिळतं. येथे बायका, मुलं, तऱ्हेतऱ्हेचे लोक यांची सतत वर्दळ असते.
मुलं उत्साहानं बागडतात, बायका आपापल्या सुखदुःखांची देवाणघेवाण करतात, काही उत्साही माणसं तावातावाने वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतात, कित्येक चळवळ्या माणसांनी आखलेल्या समाज सुधारणेच्या योजना मी ऐकल्या आहेत. माझ्या अंगाखांद्यावर बागडणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट मी ऐकतो आणि या एका जागी स्थिर राहूनही मला देशोदेशीच्या हकीकती कळतात. माणसाच्या कितीतरी पिढ्या मी पाहिल्या आहेत, त्यामुळं माणसांच्या सुखदुःखांचा मी साक्षीदारच बनलो आहे. परिच्छेद. आम्हा वृक्षांना माणूस हा प्राणी खरोखरच खूप प्रिय बनलेला आहे. त्यामुळे आम्ही माणसाला शक्य ती सर्व मदत करतो. आमचा संपूर्ण देह माणसाच्या पूर्ण उपयोगाला येतो. तऱ्हेतऱ्हेच्या चवदार फळांचा आस्वाद आम्ही माणसाला देतो. पानांचेही कितीतरी उपयोग आहे. आमच्या फांद्या, खोड यांचा सरपणासाठी, बांधकामासाठी, फर्निचर बनवण्यासाठी, कागद तयार करण्यासाठी उपयोग करून देतो. आम्ही हवा शुद्ध ठेवतो, जमिनीतील पाण्याचे स्रोत धरून ठेवतो. त्यामुळं विहिरी, नद्या, नाले यांना पाण्याचा पुरवठा होतो. म्हणजे आम्ही पर्यावरणाचा समतोल राखतो. यात आमचा फायदा काय? काहीच नाही. आम्ही हे सारं तुमच्यासाठी करतो. परिच्छेद. तुम्ही माणसं मात्र कृतज्ञ. तुम्हाला मदत करणाऱ्या माझ्यासारख्या मित्रांवरच कुऱ्हाडीचे घाव घालतात. जुलै महिन्यात माझी निगा राखत जुलै महिन्यात अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम होतो, पण संगोपनाचं काय? नंतर कोणीही माझी निगा राखत नाही. केवळ तात्कालिक फायद्यासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही माणसं बेसुमार जंगलतोड करतात. खरं म्हणजे याचे पुढे होणारे गंभीर परिणाम तुमच्या लक्षातच येत नाहीत. आज ना उद्या ते त्यांना, त्यांच्या मुलाबाळांना भोगावे लागणार आहे. आत्ताच अनेक ठिकाणी कधी कधी दुष्काळ पडतो. शेकडो माणसं मृत्युमुखी पडतात. ही माणसाच्या कर्माचीच फळं आहे. हे लक्षात घेतलं नाही तर आमच्या बरोबरच सर्वच जीवसृष्टी नष्ट होईल. तेव्हा हे वाट सरून तुम्ही हे लोकांना समजावून सांगाल का? मी वृक्ष बोलतोय. किती छान आहे ना, ऐकायला पण छान वाटतं, लिहायला तर किती छान वाटतं. म्हणून हा दुसरा नमुना प्रकार तुमच्या समोर मी वाचून दाखवला. तुमच्या कल्पना याहीपेक्षा अधिक सुंदर असू शकते, त्या आपल्या पद्धतीने लिहिल्या तरी चालेल. आता तिसरा भाग, मी मोबाईल बोलतोय. मोबाईलचं मनोगत. आता मी मोबाईल बोलतोय बघा कसा निबंध असेल. हॅलो हॅलो, मी मोबाईल बोलतोय. मी तुमचा लाडका मोबाईल. आज मी काहीसा खट्ट झालो आहे. सगळीकडून माझ्यावर दोषारोप व्हायचे. मी मुलांना बिघडवतोय, थोरांना नादाला लावतोय, उपयोग कमी आणि कोड कौतुक फार, असे अनेक आरोप माझ्यावर होत होते. परिचय. तसं पाहिलं तर ते काही अंशी खरंच होतं. मुलं अभ्यास किंवा महत्वाचं काम सोडून माझ्याशी खेळत बसायचे. मोठी माणसं सुद्धा माझा दुरुपयोग करीत होतीच. तासनतास गप्पा मारणे, निरर्थक SMS पाठवणे हे सर्रास चाले.
माझ्यावर आलेली माहितीची सत्यता तपासून पाहण्याची तसदीही घेत नाही, लगेच माहिती दुसऱ्यांना पाठवतात, त्यामुळं अफवा पसरतात। काही ठिकाणी तर यामुळे तंटे उभे राहिले आहेत। रस्त्यानं चालताना किंवा गाडी चालवताना माझ्या साह्यानं बोलण्यामुळे अनेकदा गंभीर प्रसंग उद्भवले आहेत। मला कानाशी लावून रस्ता ओलांडताना किंवा रेल्वे रूळ ओलांडताना काही जणांनी प्राण गमावले आहेत। काही जणांनी अनेकांची बेअब्रू करण्यासाठी माझा वापर केला आहे। या सर्व बाबीमुळे माझी खूप बदनामी झाली आहे। परिचय मित्रांनो, माझे किती उपयोग सांगू। अनेकांनी व्यवसायासाठी, राजकीय व सामाजिक प्रचारासाठी फेसबुकचा उत्तम उपयोग केला आहे। काही मोठे गुन्हे फेसबुकमुळे उघडकीला आले आहे। फेसबुक प्रमाणे यूट्यूब, टम्बलर, प्रिंटेस्ट, लिंक्डइन, इंस्टाग्राम यासारख्या संकेतस्थळांचा वापरही उपयोगी ठरला आहे। आता तर व्हॉट्सॲप हे ॲप्लिकेशन खूपच लोकप्रिय होत चाललं आहे। परिचय माझ्यामुळे तुम्ही तुमचे कागदपत्र, फोटो, व्हिडिओ स्वतःच जतन करू शकता, पाठवू शकता। इतकंच नव्हे तर स्वतःचा चित्रपट तयार करू शकता। नोकरीसाठी आपण आपली माहिती पाठवतो, तशी माहिती तुम्ही स्वतःच कथन करतानाचे चित्रीकरण करून पाठवू शकता। विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सूचना, निकाल, प्रबोधनपर माहिती तुमच्यापर्यंत सहज पोहोचवू शकतो, परंतु माझ्या अतिप्रभावाखाली राहू नका। आवश्यक तेव्हाच माझा उपयोग करा। परिचय तुम्हाला माहित आहे का, मी तुम्हाला तुमच्या खात्यातून कोणालाही पैसे देण्यास मदत करू शकतो। हॉटेल, दुकानं यांना तर बिलाचे पैसे द्यायला मदत होतेच, पण अगदी रस्त्यावरच्या भाजीवाल्याचे पैसे द्यायलाही माझी मदत होऊ शकते। आता माझ्यामुळे तुमची बॅग तुमच्या खिशात असेल। परिचय मित्रांनो, खरं तर यावर मी तासनतास बोलू शकतो, पण आता एवढंच पुरे। बघा या मोबाईलचं मनोगत, आणि यामध्ये एक शेवटचा प्रकार तुम्हाला मी स्पष्ट करून दाखवते, पत्राचे आत्मवृत्त। आता आत्मवृत्त म्हणजेच मनोगत, पत्राचे मनोगत, पत्राचे आत्मवृत्त। तर या पत्राच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक भाग बघायचा आहे। तर पत्राच्या मनोगतामध्ये सुद्धा बघा याच पद्धतीनं तुम्हाला प्रामुख्याने ब्लॉग दिलेला असेल, इथं पत्र दाखवले, बाजूला मुद्दे दिलेले आहेत, आणि मग त्याच्यावरून आपल्याला पत्राचं मनोगत लिहिता येईल। बघा, पत्र नव्हे मित्र अशी अनेक वर्ष आमची ख्याती होती। गाव असो की शहर, सगळीकडे पाठीवर खाकी पोतडीत, खाकी वेशात आमचे गठ्ठे घेऊन पोस्टमन जात असे। पोस्टमन आला की प्रत्येक घरातल्यांना माझ्या येण्याची उत्सुकता असे, कारण मी सगळ्यांसाठी कोणती ना कोणती खबर घेऊन येत असे। माझ्यावर काही जण खुशाली पाठवत, काही जण विशेष बातमी पाठवत, कधी खरमरीत कानउघडणी असे, कधी शुभ वार्ता घेऊन जात असे। माझ्या घरी येण्यानं घरातलं वातावरण बदलत असे, एवढे मात्र खरं। यामुळे मी सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होतो। परिचय पंडित नेहरू, साने गुरुजी, नागा गोरे यासारख्या महान व्यक्तींनी माहितीपूर्ण लेख आमच्यावरच लिहिले, म्हणूनच पाठ्यपुस्तकात सुदास पत्र असा धडा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी होता। अनेक चित्रपटांमध्ये आमच्यावर गाणी लिहिली गेली। काही चित्रपट
नाटक यांच्या संहितामध्ये आमचा उल्लेख करण्यात आला आहे। काही कवींनी आमच्यावर कविता लिहिल्या, लोकगीत, लोककथा यामध्ये आम्हाला स्थान देण्यात आलं आहे। परिचय: पाकिट, आंतरदेशीय, लिफाफा अशी माझी अनेक रूप आहेत। मजकूर जास्त असेल, काही खास असेल तर पाकिटात मला सुरक्षित केलं जाईल, परंतु कार्ड हे माझे मूक रूप आहे। माझ्यावर योग्य पिनकोड आणि योग्य पत्ता लिहिला की माझा प्रवास इच्छित स्थळी होत असे। परिचय: सध्या नवतंत्रज्ञान आलं आहे, संपर्कासाठी अनेक नवीन साधनं हाताशी आली आहे। व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, ईमेल, इंस्टाग्राम यामुळे तुमच्या दारात पोस्ट कार्ड, पोस्टमन न येता बातम्या निरोप कळू लागले। या बदलाला मी मनापासून स्वीकारलं आहे। त्यामुळे या सर्व माध्यमांना मी माझे आधुनिक म्हणजे डिजिटल रूप समजतो। परिचय: मुलांनो, तुमच्या सोबत मात्र मी पत्रलेखन नमुन्याच्या रूपात कायम राहणार आहे आणि मामाचे पत्र हरवले हा खेळ तुम्ही शाळेत असेपर्यंत खेळणारच आहात, तेव्हा मी तुमचा मित्र राहणारच आहे। पत्राचे मनोगत। तर या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी जे 4 नमुना प्रकार दिले ते पण तुम्हाला इथं वाचून दाखवले, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल। आता निबंध लेखनात कसं असतं बाळांनो, की एखाद्या प्रकाराचं टेक्निक जेव्हा आपण समजून येतो की कशी कृती असेल, मग आपल्याला नेमकी ती कृती कशी सोडवायची, ती सोडवताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, हे तंत्र एकदा लक्षात आलं की मग आपण हे निबंध छान लिहू शकतो आपल्या कल्पनेनं। बरं, शिवाय समोर तुमचे मुद्दे असणार आहे, पण उत्कृष्ट निबंध लिहिण्यासाठी आपल्याला या टाईपचे अनेक निबंध वाचले पाहिजे, म्हणजे मग ते वाचल्यानंतर आपल्या कल्पना विस्तरत जातात आणि मग आपल्याला छानपैकी निबंध लिहिता येतो। तर हा आत्मकथनात्मक निबंधाचा प्रकार आहे। तुम्हाला हा प्रकार इथे मी सांगण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला 4 निबंध पण दिलेले आहेत। असेच अनेक निबंध तुम्ही वाचून ठेवा। जितकं तुमचं भाषिक सामर्थ्य अधिक असेल आणि तितकं तुम्ही छान निबंध लिहू शकता। पण निबंध लेखन करताना आपलं अक्षर सुंदर असावं, प्रत्येक अक्षरावर छानपैकी टोप्या दिलेल्या असाव्या, विरामचिन्हांचा योग्य वापर केलेला असावा, खाडाखोड टाळावी, लक्षात घ्या, आणि परिच्छेद योग्य पद्धतीनं आले पाहिजे। तर या दृष्टीनं तुम्ही छानपैकी निबंध लिहा। हा आत्मकथनात्मक प्रकार या ठिकाणी तुम्हाला नक्कीच छान समजला असेल। आपण भेटूया पुढच्या निबंध प्रकारामध्ये पुढच्या तासाला। तोपर्यंत सगळ्यांना बाय, धन्यवाद।